जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SYBBA सेमिस्टर 3मधील 305B मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे फायनान्शियल स्पेशलायझेशनचा जो सब्जेक्ट्स आहे, यामध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणून जो पेपर आहे, तर या पेपरचा समर एक्झाम 2022मधील क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने होती या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. म्हणजे क्वेश्चन पेपर किती मार्काची होती, त्यासाठी किती तास अलोकेट केलेले होते आणि त्यासाठी मार्क्स कोणत्या प्रश्नाला किती होते, कोणकोणत्या चॅप्टरवर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि थेअरी प्रश्न विचारलेले होते, या बाबतीतली माहिती आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. अद्याप जर का आपण या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा. आपल्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण. SYBBA सेमिस्टर 3चा क्वेश्चन पेपर समर एक्झाम 2022मध्ये कशा पद्धतीने होता ते बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅनेजमेंट अकाउंटिंग 305B हा जो काही सब्जेक्ट होता, तो एकूण 50 मार्कासाठीची ही प्रश्नपत्रिका होती आणि तुम्हाला 2.5 तासाचा टाईम हा दिलेला होता. समर एक्झामसाठी मुळात तुम्हाला प्रत्येक घड्याळी 15 मिनटं म्हणजे एका तासासाठी 15 मिनटं वाढून दिलेला होता. या पुढच्या एक्झाममध्ये तो दिला जाईल हे सांगता येणार नाही आहे. आपण बघूया कोणत्या प्रश्नाला किती मार्क दिलेले होते. बघा तुम्हाला टोटल परीक्षेमध्ये किती प्रश्न विचारलेले होते, तर जवळजवळ तुम्हाला 4 प्रश्न विचारलेले होते. तर कोणत्या प्रश्नाला किती मार्क आहे ते पण आपण बघणार आहोत. एकूण प्रश्नांची संख्या ही 4 होती. तुम्हाला मी एक टेंटेटिव्ह सांगतो की मॅनेजमेंट अकाउंटिंग हा जो काही सब्जेक्ट आहे किंवा स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट आहे फायनान्समधला, तर त्यामध्ये तुम्हाला इंटरनल या सब्जेक्टसाठी 30 मार्क होते, 20 मार्कासाठी प्रोजेक्ट्स आहे आणि 50 मार्काची विद्यापीठाची परीक्षा होणार आहे. अशा पद्धतीने 100 मार्कांचं अलोकेशन या मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये केलं जाणार आहे. त्यापैकी 50 मार्क हे विद्यापीठाची परीक्षा राहील. तर ती परीक्षा कशा पद्धतीने असते आणि कोणकोणत्या चॅप्टरवरती तुम्हाला प्रश्न विचारलेले ते आत्ता आपण बघणार आहोत. बघा प्रश्न क्रमांक 1A हा फिल इन दी ब्लँक्सवर आधारित आहे. यामध्ये तुम्हाला 5 मार्कासाठी 5 MCQ किंवा ज्याला आपण 5 काय म्हणलं जाईल, रिकाम्या जागा फिल इन दी ब्लँक्स विचारलेल्या होत्या. 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिणं अपेक्षित होतं. बघा तुम्ही या सब्जेक्टसाठी सिम्पल कॅल्क्युलेटर यूज करू शकता आणि तुम्हाला सगळे प्रश्न या प्रश्नपत्रिकेतले सोडवणे अनिवार्य आहे अशी माहिती दिलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन 1B मध्ये तुम्हाला राईट शॉर्ट नोट्स दिलेले आहे. कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची आहे. टोटल तुम्हाला 3 शॉर्ट नोट्स दिल्या, त्यापैकी 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची आहे. यासाठी तुम्हाला जवळजवळ 10 मार्क विचारलेले, 10 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे बघा प्रश्न क्रमांक 1A आणि 1B हा टोटल 15 मार्कासाठीचा प्रश्न होता, ज्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स, ट्रेंड रेशो, त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ बजेट, त्यानंतर ब्रेक इवन पॉईंट असे काही शॉर्ट नोट्स, एकदम इझी शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारलेले होते. त्याच पद्धतीने काही महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स आहेत त्या तुम्ही करून ठेवायला पाहिजे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक सेकंड कोणता होता प्रश्नपत्रिकेत, तर तो चॅप्टर नंबर 1वर आधारित होता. डिफाईन द मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड डिस्टिंग्विश बिटवीन मॅनेजमेंट अँड फायनान्शियल अकाउंटिंग. बघा हा 15 मार्कासाठीचा जवळजवळ प्रश्न विचारलेला होता, चॅप्टर नंबर 1वर आधारित. येणाऱ्या पुढच्या एक्झाममध्ये या संदर्भातला कोणता प्रश्न असू शकतो, तर म्हणजे क्वेश्चन पेपरचं कदाचित स्वरूप याच पद्धतीचं असेल येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी. बट यामध्ये तुम्हाला प्रश्न कोणता असू शकतो की डिफाईन द टर्म ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग, एक्सप्लेन द फंक्शन्स किंवा ऑब्जेक्टिव्ह किंवा स्कोप ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट अकाउंटिंग. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग हा देखील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर याला और एक प्रश्न विचारलेला होता. हा थेअरी प्रश्न अगोदर आपण बघितला प्रश्न क्रमांक 2 मध्ये, तर त्याला और एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 2 वरती विचारलेला होता. तो म्हणजे फ्रॉम द फॉलोविंग पर्टिक्युलर्स to the balance sheet of a company, so you are required to calculate the following ratios. ओके, म्हणजे थोडक्यात हा रेशो ॲनालिसिसचा प्रॉब्लेम होता. यामध्ये तुम्हाला डेप्ट इक्विटी रेशो, करंट रेशो, क्विक रेशो, इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल रेशो आणि करंट असेट टू फिक्स असेट रेशो या पद्धतीने तुम्हाला काही रेशो ॲनालिसिसवरती प्रश्न विचारलेला होता. जवळजवळ तुम्हाला 15 मार्क्स यासाठी होते आणि टोटल तुम्हाला 5च
रेशो कॅल्क्युलेट करायचे होते, म्हणजे एका रेशोसाठी तुम्हाला 3 मार्क्स होते. म्हणजे फॉर्म्युला लिहा, आकडेवारी टाका आणि करेक्ट उत्तर लिहा. याच्यासाठी तुम्हाला 3 मार्क अशा पद्धतीने अलोकेट कदाचित केले असतील. म्हणूनच तुम्हाला असे 5 प्रश्न विचारलेले होते रेशो अनालिसिसमध्ये. ओके, यासाठी तुम्हाला क्वेश्चन नंबर सेकंडला किती मार्क आहे? 15 मार्क. म्हणजे प्रश्न क्रमांक 1ला 15 मार्क, 2ला देखील 15 मार्क्स विचारलेले होते. तर प्रश्न क्रमांक 3 जो काही होता तो होता तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंगवरती. ओके, मार्जिनल कॉस्टिंग म्हणून तुम्हाला चॅप्टर नंबर 3 आहे, त्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ ए गोदरेज लिमिटेड 31 March 2021 you are required to calculate PV ratio, BEP in sales to earn a profit of ₹15,000 and profit when sales are amounted to ₹1,40,000. या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारलेले होते. त्यासाठी किती मार्क्स होते? 10 मार्क्स अलोकेट केलेले होते. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला पी व्ही रेशोचा फॉर्म्युला माहिती आहे, कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100. तुम्ही त्याही पद्धतीने काय करू शकता? काढू शकता. बट इथे कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे का? नाही. म्हणून काय करू शकता? सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 असा प्रश्न किंवा या माध्यमातून तुम्ही पी व्ही रेशो कॅल्क्युलेट करायचा. पी व्ही रेशो कॅल्क्युलेट झाल्यानंतर बीईपी इन सेल्स काय आहे? फिक्स कॉस्ट अपॉन पी व्ही रेशो. या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला यूज करा. तुम्हाला बीईपी इन सेल्स येईल. त्यानंतर तुम्हाला सेल्स टू अर्न ए प्रॉफिट ऑफ ₹15,000 सांगितलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की ₹15,000 जर का प्रॉफिट मिळवायचा असेल तर त्यासाठी किती रुपयाच्या सेल्स झाल्या पाहिजे असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, म्हणजे तिथे तुम्ही सेल्स रिलेटेड फॉर्मॅट यूज करू शकता. फिक्स कॉस्ट अपॉन डिझायर प्रॉफिट डिवायडेड बाय पी व्ही रेशो या पद्धतीचा फॉर्म्युला आहे. तर पुढचा प्रश्न होता की प्रॉफिट वेन सेल्स अमाउंटेड टू ₹1,40,000. जर का तुम्हाला 1,40,000 रुपयाच्या वस्तूची विक्री केली तर किती रुपये प्रॉफिट मिळणार आहे असा प्रश्न आहे. म्हणून प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो मायनस फिक्स कॉस्ट अशा पद्धतीचा तुम्ही फॉर्म्युला यूज करून उत्तर काढू शकता. म्हणजे प्रत्येक याच्यासाठी तुम्हाला 2.5 मार्क अलोकेट केलेले आहे आणि 4 यांची म्हणजे पी व्ही रेशो, बीईपी, सेल्स आणि प्रॉफिट या सगळ्यांची उत्तरं लिहिली तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स हे मिळू शकतील. तर प्रश्न क्रमांक 4 हा जो काही विचारलेला होता तो होता तुमच्या कॅश बजेटवर. कशावर? कॅश बजेटवर. फ्रॉम द फॉलोइंग इन्कम अँड एक्सपेन्सेस सो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कॅश बजेट अशा पद्धतीने प्रश्न होता. यामध्ये क्रेडिट सेल्स दिलते, क्रेडिट परचेसेस दिलते, वेजेस दिलत्या, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस याच्या माध्यमातून तुम्हाला काही ॲडजस्टमेंट दिलेल्या होत्या आणि कॅश बजेट तुम्हाला मे, जून, जुलै या महिन्याचं तयार करायचं होतं. ओके, आणि मे महिन्याचा ओपनिंग बॅलन्स त्यांनी ₹8,000 दिलेला होता. तुम्हाला इथे जरी मंथ तुम्हाला मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट दिलेले होते तरीसुद्धा तुम्हाला कधीपासून प्रिपेअर करायचं आहे? मे महिन्यापासून. मे, जून आणि जुलै. याच्यामध्ये ऑगस्ट पण दिलं पण आपल्याला ऑगस्ट महिन्याचे तयार करायचे नाही आहे. मे महिन्यापासून तर जुलै महिन्यापर्यंत फक्त 3 महिन्याचंच कॅश बजेट तयार करायचं आहे. तर तुम्ही ते तयार करू शकता. यासाठी 10 मार्क्स आहे. आणि याला और तुम्हाला चॅप्टर नंबर 4 वरचाच प्रश्न विचारलेला होता. तो म्हणजे डिफाईन द टर्म ऑफ बजेट, एक्सप्लेन द टाईप्स ऑफ बजेट. एक्सप्लेन दी टाईप्स ऑफ बजेट म्हणजे ब्रॉड क्वेश्चनला और एक तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारलेला होता. बघा, प्रश्न क्रमांक 1ला 15 मार्क, 2ला 15 मार्क, त्याच्यानंतर 3ला 10 मार्क आणि 4ला 10 मार्क अशा पद्धतीने टोटल 50 मार्कासाठीची प्रश्नपत्रिका तुम्हाला विचारलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आपण काही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर आपल्याला ही व्हिडिओ यातील माहिती जर का आवडली असल्यास, महत्त्वाची वाटत असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. जय हिंद. धन्यवाद.